जे कचऱ्याच्या ढिगाखाली जे कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करते माझ्यातर्फे आणि शासनातर्फेही. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि अकस्मात झालेली आहे. म्हणजे इतर ही वेगळी आहे कारण हा कचऱ्याचा ढीग असल्यामुळे जी आपण म्हणता की जी हे चाललेलं आहे तपास यंत्रणा वेळ लागतोय. त्यामुळे मला असं वाटतं की कचऱ्याच्या ढिगातून विषारी वायूचा पूर्ण संसर्ग असल्यामुळे त्याला वेळ लागतोय. पावसाचे दिवस असल्यामुळे पाऊसही आहे. या दोन्ही गोष्टीमुळे ह्या गोष्टींना जरासा वेळ लागत होता. त्यामुळे नातेवाईक संतप्त होते पण त्यांनाही मी आता समजवलेलं आहे. झालेली घटना अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. चौकशीचे काही आदेश आपण सूचना दिलेल्या आहेत का? चौकशीचे आदेश तहसीलवरती दिलेलेच आहेत. ज्यांच्या कुणामुळाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे त्यांना नक्कीच कुठल्याही म्हणजे पद्धतीनं शासन पाठीशी घालणार नाही. त्यांची नीट कसून चौकशी होईल आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई नक्कीच होईल. तर मजला जो आहे फक्त क्लिअरन्स सर्टिफिकेट होतं आणि इतर पहिला आणि दुसरा मजला जे आहे त्याला पूर्णत्वाचा दाखलाच नव्हता. म्हणजे ते विना परवाना होती असं एक कागद जे आहे ते पालिकेच्या बांधकाम विभागाकडनं समोर आलेला आहे. तर विना परवाना ही सगळी इमारत होती आणि तिथं हे सगळं चालू होतं. पालिकेचंही दुर्लक्ष झाल्यासारखं दिसतं. आता या घटनेनंतर अनेक गोष्टी समोर होत आहेत. चौकशी चालू आहे आणि चौकशी आणखी जे काही निर्णय होतील जे काही निर्णय समोर येतील जे काही अहवाल समोर होईल त्याच्यानुसार शासन नक्कीच कारवाई करेल. जे काही आमच्याकडे पण आम्हाला सत्यता कळवा. तुम्ही नातेवाईकांच्या दुपारी देखील अक्षरशः तिथं गेलेले लिपून छपून बॉडी बाहेर काढली आताच काही नातेवाईकांनी त्याला सांगितलं की एक जी बॉडी होती ती त्यांना न माहिती होता दुसऱ्या साईडने गेलेला आहे. पण कसं करत त्याचं काही कारण नव्हतं. पण सांगितलं आहे की आता इथून पुढे जे काही बॉडी होती त्या नातेवाईकांना अभिनय दाखवा कारण ते जवळजवळ 2-3 दिवसापासून वाट पाहत आहे आणि आपलं घरचं माणूस गेल्यानंतर ज्या संवेदना असतात त्यांच्या आहेत त्यांना पहिली बॉडी दाखवा. अशी काही म्हणजे घोळ होऊ देऊ नका कारण सेन्सिटिव्ह गोष्टी असल्या आणि आपण त्यामध्ये नातेवाईकांची बरीच चर्चा झाली. नातेवाईकांनी अनेक मागण्या केलेल्या आहेत. कदाचित तुम्हाला सांगितलं त्या मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मदत असेल नोकरीच्या अनुषंगाने असेल बऱ्याच मागण्या आहेत आणि त्यांना त्याच्यात एक शाश्वत मिळत नाही किंवा एक शब्द मिळत नाही. त्यासाठी बऱ्याच लेखी काहीतरी बोलावं. आम्हाला कंपनीतर्फे ज्या काही ते हेल्प करणार आहेत जी काही मदत देणार आहेत त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. पण आणि सरकार प्रत्येक व्यक्तीला 5 लाख रुपये देतात आणि जखमींची सगळी खर्च करतो. पण महापालिका पण जखमींना आणि 10 लाख रुपये देण्याचं त्यांचं ठरलेलं आहे. पण नातेवाईकांची अशी इच्छा आहे की प्रत्येक व्यक्ती मागे केलेल्या 1 कोटी रुपये मिळावे. आम्ही सगळेजण आता याबाबत चर्चा करू आणि जो काही योग्य निर्णय असेल तो आपल्याला सांगतो. चौथा दिवस आहे. सगळ्या नाटकं होती दादांची होती कारण त्यांचं म्हणणं आहे की शासन प्रशासन हिंमत काम करते. आमचा दादा असता पहिल्या दिवशी ऑन ग्राउंड असताना आतापर्यंत सगळं रेस्क्यू ऑपरेशन संपलं असतं आमच्या लोकांचे जीव वाचवले असते. दादा नाही म्हणून सगळ्या ढिसाळ कारभार या कारभारी चालू आहे असा आरोप नातेवाईकांनी केला. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशनच्या शेवटच 2-3 दिवस होते. अनेक महत्वाच्या गोष्टी होत्या. मी ज्या दिवशी घटना घडली त्या पहाटेपासून संबंधित प्रशासनाशी आणि मुंबई मी कनेक्टेड आहे. त्यांना मी आर्मी पाठवण्याचे सुद्धा मी आदेश दिलेले होते. NDRF, SDRF, अग्निशमन दल आणि महापालिकेची जी काही यंत्रणा आहे ती तात्काळ म्हणजे लगेच काम करण्यासाठी मी पाठवण्याचे आदेश दिलेले होते आणि त्या प्रकारे काम चाललंय असा फीडबॅक मला मिळत होता. बऱ्याच वेळेला मी व्हिडिओ कॉल करून सुद्धा ही माहिती घेतलेली आहे. सातत्याने मी ह्या सगळ्यांच्या संपर्कात होते माहिती घेत होते. फक्त प्रत्यक्ष फील्डवर आले नव्हते. दादांची कमी वाटणं साहजिकच आहे कारण ते दादाच होते. पण दादा जरी नसले तरी माझंही तेवढंच लक्ष इथे होतं.
सतत मीडिया समोर न आल्यामुळे कदाचित मला माहिती नसेल, पण मी कंटिन्युअस ह्या सगळ्या प्रक्रियेच्या फॉलोअपमध्ये होते, विचारत होते. यंत्रणा कमी होती, पावसामुळे आणि तपास कार्यामध्ये अनेक गोष्टी हे असल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण होत होती, त्याच्यामुळे विलंब लागत होता. त्याच्याशिवाय असं काही फारसं घडलेलं नाही. पण आता त्यांची भावनात्मक अटॅचमेंट असल्यामुळे प्रत्येक गोष्ट लवकर व्हावी प्रत्येकाची इच्छा असते, त्याच्यामुळे कदाचित त्यांना तसं वाटत असेल. डोंगर झालेला आहे, त्याची विल्हेवाट लावण्यामध्ये पालिका कुठं कमी पडते असं वाटतं का? त्यामुळे ती घटना घडली आहे. इतका कचरा लागेपर्यंत म्हणजे पालिका करते काय? म्हणजे अनेक वर्षापासून स्वतः आयुक्तांनी पण सांगितलं की 40 वर्षापासून हा कचरा येत आहे. 40 वर्ष फक्त बघायची भूमिका घेण्यात आली. मागच्या काही वर्षामध्ये आदरणीय दादांनी सुद्धा या बाबतीमध्ये अनेक गोष्टी करण्याचे आदेश दिलेले होते, पण त्याच्यानंतर मला अजून ह्याची काही चौकशी पूर्ण केलेली नाही. मला त्याची अजून माहिती घेणं गरजेचं आहे आणि याच्यानंतर मग मी तुम्हाला या परंतु या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यावधीचे टेंडर काढले जातात, मग पैसा जातो कुठे? कचरा वर्षानुवर्ष आहे तिथेच आहे, मग एवढं टेंडर काढून देखील काम होत नाहीये. आता या नाही, मग त्यांनी तर चौकशी निमित्तानं सगळ्याच बाबतीमध्ये कसून चौकशी होईल असे आदेशही मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत आणि जो काही रिपोर्ट येईल त्याच्यावर ह्या पुढच्या गोष्टी कंपनी का महापालिका आता या बाबतीमध्ये आम्ही महापालिका, सरकारी यंत्रणा आणि सगळे कंपनी सगळेजण एकत्र बसून आम्ही चर्चा करू आणि तो योग्य आम्हाला त्याच योजना वेगळ्या ठिकाणी मागण्या असतील त्याची आपण साधन चर्चा सगळ्या करू आणि जो काय निर्णय असेल तो येईल.